अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप गुलमंडी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत आयोजित या उपक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले। यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून समाजसेवेचा संदेश देण्यात आला। आपले देवाभाऊ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुलमंडी मंडळ तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। तर आम्ही सर्वांनी संकल्प केलेला आहे की जास्तीत जास्त रक्तदान आपण सर्व मंडळाच्या वतीने करण्यात यावे म्हणून सर्वांना आवाहन केलेले आहे। आणि आता रक्तदान शिबिर चालू आहे इथे आणि वृक्षारोपण करून आम्ही रक्तदान शिबिर करत आहेत। तर सर्व नागरिकांना पण माझी विनंती आहे की अधिकाधिक रक्तदान करावे जेणेकरून रुग्णांना तात्काळ आपलं मदत मिळेल म्हणून। आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि देवाभाऊंचे कार्य हे निरंतर चालणारे आहेत। तर सर्वांनी या कार्यासाठी सहकार्य करावे एवढीच विनंती करते। आम्ही वृक्षारोपण घेतलेलं आहे। त्याच्यानंतर जे शेतकरी आहेत त्यांना सहाय्य करतो की जे शेतकरी महिला आहेत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना अनेक प्रकारचे लोन किंवा किट देण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर बस साठी ज्या सुविधा असतात त्यांच्यासाठी पण हाफ तिकीट साठी पण आम्ही ती स्कीम राबवत आहोत। अशा विविध योजना आमच्या आहेत तर त्या आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवत आहोत। आता दिवसभरात जेवढं होईल तेवढं आम्ही अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करतोय। काय आव्हान की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, प्रत्येकाने रक्तदान करावं। रक्तदान केल्याने 3 जणांचे प्राण वाचतात आणि हे 3 प्रकारे रक्तदान आपलं डिवायडेशन होत असतं। तर नक्कीच रुग्णांना याची मदत होईल आणि सर्वांनी रक्तदान करावं। माननीय देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आव्हानानुसार आम्ही सर्व हडको मंडळातील आणि आमचे मार्गदर्शक राजभाऊ वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी हडको मंडळामध्ये ते रक्तदान शिबिर ठेवलेले आहे। त्याच्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळत आहे। त्याच्या व्हिजिटसाठी आमच्या कीर्तिताई सोबत आहेत आणि मंडळातले सर्व पदाधिकारी सोबत आहेत। आज काय टार्गेट? एक 50 पर्यंत आहे टार्गेट। नाही, याच्यापूर्वी पण झालेलं आहे। वृक्षारोपण आहे, आरोग्य शिबिर आहे, रक्तदान शिबिर झालंय आणि महिलांसाठी आम्ही ते एसटीचे कार्ड काढणार आहे। आता राजभाऊ वानखेडे यांच्या या भागातील नागरिकांना यांनी रक्तदान केल्याने रक्त कमी होत नाही, उलट ते फिल्टर होते, त्यांनी रक्तदानामध्ये सहभाग घ्यावा।